कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही लय नाही, एक बारीक मध्ये चेन आहे तेवढी गळ्यात आणि सूर्याचं लॉकेट आहे ते आमच्या आई साहेबांनी लय आग्रह केला लहान असताना, म्हणजे मी लहान असताना म्हणताना ते घातलेलं आहे। बाकी काय लय अलंकार काय घालायचे आपल्याला काही हे नाही। हो ते अलंकार नाही, मग कसं अलंकार? जाऊ द्या, तुम्हाला नाही कळणार, मी आता जरा मुद्द्याच बोलते। तेच म्हणाले तर मी मुद्द्याच बोला तर। हा, मला सांगा तुम्ही का भरलत माझं बिल? कशाचं? कशाचं काय, आता हॉस्पिटलचं। जाऊ दे, घ्या त्याला काय होते। हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही। आता सकाळ सकाळी कुठे प्रश्न मंजुषा खेळत बसताय मास्तरीन बाई, आराम करा। हो मी काय बोलते, तुम्ही काय बोलताय? तुम्ही आत्ताच म्हणलं होतं बरं काय भांडणार नाही तुम्ही माझ्या संग म्हणून, तुम्हीच भांडायला लागलाय आता परत। म्हणून तुम्ही काही बोलणार? काही काय, मी म्हटलं आराम करा, त्याच्यात काही काय बोललो काय मी? तो वेगळा विषय, तो विषय झाला, आता हा दुसरा विषय। नित्य विषय कॉल चालू आहे का वर्ग चालू आहे तेच कळेना मला। तुम्ही समजायचं ते समजा, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या। काय? का भरलत बिल? बर भरलं ते भरलं, जास्तीचं भरलं? मला एक सांगा, तुमच्या घरी काय पैशाचं झाड उगवलंय का? झाडबीड काय नाही पैशाचं, पण आपण शेवटी शेतकरी आहे, लक्षात घ्या, आपल्याकडे नाही सगळं। नाही, तुम्ही आता मुद्दा सोडून बोलू नका, मला सांगा जास्तीचं बिल का भरलं? अहो माझी चूक होती म्हणताना भरलं। अहो तुमची चूक नव्हती, माझी चूक होती, मी तुम्हाला सांगितलं ना, स्टेटमेंट पण दिलं नाही। बरं आता जाऊ द्या, असं कसं जाऊ द्या? नाही सांगा मला जास्तीचं बिल का भरलं? अहो कमी जास्तीला पैसे असून देत म्हणून ठेवले होते, आणि तुमच्यावर कशाला बोजा उगत? बोजा? माझ्यावर कसला ओझ हो? आता हॉस्पिटलमध्ये गेलीये म्हणल्यावर मी बिल भरणारच ना। बर बिल झालं होतं 9,852 आणि तुम्ही किती दिले? 1,00,000। जाऊ दे, असू दे, सोडा। असू द्या? अहो एवढ्या पैशांची तिथे गरज नव्हती, असं नका करत जाऊ तुम्ही। मी ना जरा तुमच्याशी शांतपणे नीट बोलायचं ठरवलं ना की तुम्ही असं काहीतरी वागता आणि मग डोकं फिरतं माझं। हो असं करू नका, आधीच पाय मोडलाय, आता डोसं बी मोडून घेऊन आवे, फिरवून घेऊ नका। हे बघा, तुम्ही माझ्याकडे या आणि पैसे घेऊन जा आजच्या आज। राहून दिलो? नाही, हिशोबाने होऊ द्या सगळं, माझ्याकडे पैसे ते तुम्ही घेऊन जा। राहून दिल ते पैसे? अहो तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? राहू द्या काय, तुमच्या पैशांचं मी काय करू? तुमचं आमचं काय करायला आहे, लक्ष्मी सगळ्यांची सारखीच असते घ्या। तुमची लक्ष्मी तुमच्याकडे ठेवा, ते रास्त आहे। मग आम्ही म्हणतो काय, तुमची सरस्वती तुमच्याकडे ठेवा, तुम्ही वाटताय ज्ञान ते घेतो ना आम्ही गपगुमान। मी कधी वाटलं हो तुम्हाला ज्ञान? भेटला की चालूच करता की तुम्ही, टामट ज्ञान वाटायला नुसता बुक्का पाडताय की समोरच्या। आत्ताच म्हणला नाही तुम्ही काय कोकिळा नाही कोकिळ कुहू कुहू करतोय म्हणला नाही तुम्ही। मास्तरीन बाई मला कसलं वाईट वाटलं माहिती आहे काय, एवढी वर्ष मी समजत होतो, माझा समज होता, त्याला तुम्ही हे दिलं, छेद दिला हो। मला खरंच वाईट वाटलं, मी आतापर्यंत म्हणत होतो गोड गळ्याची बाई म्हणजे कोकिळा, तुम्ही काय तर सांगून ठेवलं, माझं लई हे झालं माहिती आहे। मग मी आता म्हणायला पाहिजे होतं तुम्हाला, तुमचं ज्ञान तुमच्याकडे ठेवा, मला काय वाटतं गरज नाही तुमच्या ज्ञानाची। मी म्हणलं काय नाही, मी गप गुमान ज्ञान घेतलं का नाही, मग माझा पैसा तुम्ही घेतला तर काय प्रॉब्लेम होतो काय? आणि काल पण तुम्ही काय ते ज्ञान सांगितलं की मला, मानस सरोवर काय सांगितलं, मानस काय म्हटलं की मानसोपचार तज्ञ, आणि ते तुमच्या भल्यासाठीच सांगितलं मी। हा, मग आमच्या लक्ष्मीनं काय तुमचं भलं होणार नाही? हॅलो ऐकायला ना? हॅलो, तुम्ही बोलताना जराही विचार करत नाही ना? करतोय की, तरी असं बोलता म्हणजे? माफ करा, मी जरा कठोरच बोलते आता। हे बघा, मला माहिती आहे तुमचं शिक्षण नाहीये, त्यामुळे तुम्हाला बोलण्याची पोच नाहीये, पण तुम्हाला एक सांगते, माझ्याकडे सरस्वती आहे आणि लक्ष्मी पण। तुमच्याकडे लक्ष्मी आहे पण सरस्वती नाहीये, अर्थात तुम्हाला सरस्वती नकोच आहे हा भाग वेगळा, पण कसं आहे ना, सरस्वती असली ना की लक्ष्मीचा मान कसा ठेवायचा हे कळतं, जे तुम्हाला कळत नाही।
तुम्ही पैसे वाटता, उधळता, लक्ष्मीचा अपमान करता. असं नका करत जाऊ. तुम्हाला जे वाटतं ना की पैसे असे उधळले लोकांवर की त्यांचं भलं होतं, तसं नसतं. काही लोकांचा स्वाभिमान दुखावला जातो, वाईट वाटतं, त्यांना आवडत नाही. आणि हे बघा, माझ्यावर पैसे खर्च करण्याची माझी ऐपत आहे. तुम्ही माझ्यावर पैसे खर्च करावे असं मला नाही वाटत आणि मला पटतही नाही ते. आणि तसेही तुमच्याशी भांडण्याचे मुद्दे मला आता कमी करायचे. त्यामुळे प्लीज तुमचे संपूर्ण 1 लाख माझ्याकडे आहेत ते तुम्ही घेऊन जा. आता आमच्या घरी गडबड असणारे, लोकांची ये-जा असणारे. तुमच्या पैशांना काही झालं, ते हरवले तर मग परत मला भुर्दंड पडेल. त्यामुळे तुम्ही घेऊन जा पैसे लवकरात लवकर. हो ऐका ऐका. हो अगा मास्तरीन लई बोलला तुम्ही. ऐका माझं जरा ऐकून घ्या. नाही नाही नाही, आता तुम्ही माझं ऐका. मला आजच्या आज भेटा. आणि आणि का पैसे घेऊन जा. अहो एवढी काय घाई आहे? आणि मला आज जमणार नाही, मी आज जरा बिजी आहे. हो ठीक, मी तुमच्या घरी येऊन पैसे परत करते. हो घरला येऊ नका, घरला येऊ नका. तेवढं मात्र करू नका तुम्ही. पैसे राहून देत घेऊ तुमच्याकडे. तेवढ्यानं काय व्हायला लागले आता? राहू दे तुमच्याकडे. अहो मला नकोय तुमचे पैसे. मी काय करू ते ठेवून? एक काम करा, मला सांगा मी घरी कोणाकडे पैसे देऊ, मी देते. नाही नाही नाही, घरला येऊ नका तुम्ही. इथं घरला आला तर भूकंप होईल. ते पैशाचं काय ते मी तुम्हाला भेटतो. भेटून मग आपण सोडूया तो विषय. आत्ताच्या आत्ता सोडवा. आणि बघा, मी घरी आले तर मग भुवनेश्वरी मॅडम नाही कळेल माझ्या ऍक्सिडेंटचं. हो मास्तरीन बाई, जरा तुम्ही जरा दमान घ्या. काय एवढा काय विषय मला सांगा? पैशाचा विषय नाही, लई मोठा विषय नाही आहे तो आमच्यासाठी. आपण मिटवून टाकूया. त्यासाठी तुम्ही घरला यायची काय भाषा करायला लागलाय? मी नको म्हणालोय तर काय धमक्या द्यालाय तुम्ही? भुवनेश्वरी मॅडम ऍक्सिडेंटचं कळलं तर म्हणजे मास्तरीन घरी येण्याची धमकी देते, ते पण पैशासाठी? तिची एवढी हिम्मत? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.